पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या वतीने शिवाजीनगर वार्ड क्रमांक 8 येथे रविवारी वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला। संस्थेचे प्रमुख राजकुमार चहांदे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात नागरिक, युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे आणि नगरसेवक हरीश तिडके यांनी वृक्षारोपणात सहभागी होत प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले। विविध सावलीची व फळझाडांची लागवड करण्यात आली असून सहभागी नागरिकांनी त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली। पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशन या ऑर्गनायझेशनच्या वतीने 2024 पासून कन्हान शहरामध्ये भव्य स्वरूपाचा वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही राबवत असतो। आज दिनांक 5/7/2026 रोज रविवार शिवाजीनगर वार्ड नंबर 8 कन्हान पिंपरी येथे पण आम्ही आज एक भव्य वृक्षारोपण राबवित आहोत। या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आम्ही विविध प्रकारची झाडे लावत असतो। त्यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, कदंब, मोहगनी, आपटे, टर्मेलिया, कोनोकॉस्परस, कदम आणि असे विविध प्रकारचे झाडे आहेत। आम्ही शिवाजीनगर वार्ड नंबर 8 याकरिता निवडला आहे, कारण मागच्या वर्षी आम्ही जे झाडे लावली त्या 80 झाडापैकी काही झाडे काही लोकांनी खराब केली, काही लोकांनी तोडली। यावेळेस आमचा असा उद्देश आहे की ही लावलेली झाडे खराब नाही झाली पाहिजे, त्याकरिता आम्ही ह्या वस्तीमध्ये ही झाडे लावत आहोत आणि प्रत्येक घरासमोर एक झाड लावत आहोत आणि त्या घरांच्या मालकाला ही जिम्मेदारी दिली आहे की हे झाड आता तुम्ही योग्य प्रकारे संगोपन करायचे आहे, त्याची देखभाल करायची आहे, याला वाढवायचे आहे, जेणेकरून हे झाडाचे चांगले संगोपन होईल आणि पर्यावरणाचे आणि निसर्गाचे देखरेख होईल। पिंपळ वर्ल्ड सेव्ह ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम भव्य स्वरूपात कन्हान येथे शिवाजीनगर येथे पार पाडून राहिलेला आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून या ऑर्गनायझेशन तर्फे होत आहे। झाडांची संख्या आम्ही जवळपास मागच्या वर्षी 100 झाडं आम्ही या वृक्षारोपणामध्ये लावले होते, त्यामधनं जवळपास 50 झाडं आमचे वाचलेले आहे। कुठेतरी आम्हाला असं वाटते की आम्ही जे काम करत आहोत ते काम खरंच कुठेतरी सक्सेस होत आहे। यामध्ये यावर्षी सुद्धा आम्ही 100 झाडं लावण्याचा लक्ष्य ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जवळपास 80 ते 90 झाडं आम्ही जगवण्याचा लक्ष घेतलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही जे वस्तीमध्ये आम्ही झाडं लावून राहिलो घरासमोर त्यांना आम्ही त्याची जिम्मेदारी देऊन राहिलेलं आहे की हे झाड लावलं त्याचं जगवण्याची जिम्मेदारी त्या घरवाल्यांची राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही समोर सुद्धा मधामध्ये येऊन या झाडांकडे लक्ष देणार आहोत। झाडांची आवश्यकता याच्यासाठी पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करायचं आहे आणि हे आम्ही निरंतर करणार आहोत आणि हे करत असताना जे दिवसेंदिवस पर्यावरण ज्याला दूषित होत आहे ते आम्ही या माध्यमातून कुठेतरी एक माध्यम म्हणून या झाडाचे वृक्षारोपण आम्ही करत आहोत। धन्यवाद। उपक्रमादरम्यान पर्यावरण संरक्षण, हवामान बदल आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली। भविष्यातही कन्हान परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। आजच्या या वातावरणात ऑक्सिजनची फार गरज आहे, पर्यावरणाची फारच गरज आहे। समजले का? हे जे आपण वृक्षारोपण करतो आहोत ते आपल्यासाठी करतो आहोत, हे वृक्षारोपण दुसऱ्यासाठी नाही करत आहोत। यांना ऑक्सिजन क्रिएट होतात आणि रात्री CO2 जी असते कार्बन डायऑक्साईड त्याचं शोषण होते, हे फारच आपल्या याच्याकरता चांगलं आहे पर्यावरणाकरता। आम्ही ह्या सर्व मंडळीचं अत्यंत आभारी आहोत। यांनी झाडं वागवली, आता झाडं जगवणं हे आपलं काम आहे, आपण हे जगवण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद। पिंपळ सेव्ह वर्ल्ड ऑर्गनायझेशन तर्फे आज शिवाजीनगर कन्हान इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्याकरता भरपूर सारे वृक्ष आणले, वड, पिंपळ, टर्मेलिया, आंब्याचे झाड, पुष्कळसे झाडं वेगवेगळ्या प्रकारची इथे आणण्यात आले आणि ते झाडं शिवाजीनगर येथील जे नागरिक आहे त्यांच्या सहाय्याने आणि ज्या फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनच्या मदतीने पूर्ण 1 रांग 2-3 रांगेमध्ये लावण्यात आले
आणि खूप छान असा प्रोग्राम हा इथे आयोजित करण्यात आला नाही आणि हा छान प्रकारे तो पूर्ण करण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी या फाउंडेशनचे आणि आपल्या शिवाजीनगर मित्र परिवारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. एक झाड लाखो प्राण, एक झाड लाखो प्राण, एक झाड लाखो प्राण. एक झाड लाखो प्राण.